हॅलो स्टुडंट्स, आय एम राजकुमार मोई फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. आत्ता बरोबर 12 वाजलेत. उद्या 10 वाजता सकाळी पेपर आहे आपला बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा. तर लास्ट स्टेपला आता असं काय मी केलं पाहिजे की मला 12 मार्क मिळतील. तर तुम्हाला त्या ट्रिक पटपट सांगतो. काय करायला पाहिजे, युनिट नंबर 1 अँड युनिट नंबर 1 अँड 2. सर्वात इम्पॉर्टंट ज्याला BEE काढायचं आहे त्याला सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे डेरिव्हेशन्स. 6 डेरिव्हेशन आहेत आपले. 6 डेरिव्हेशन ॲज इट इज तोंड पाठ करून ठेवा. यापैकी पेपरमध्ये उद्या 2 दिसतील किंवा 1 दिसेल किंवा 2 दिसणार. तुमचं नशीब चांगलं असेल 2 दिसतील. आय थिंक तुमचा पॅटर्न कदाचित असा येऊ शकतो 3, 6, 6 और कसाही पॅटर्न कुठला जरी आला तरी त्यासाठी डेरिव्हेशन मस्ट आहेत. म्हणजे 2 डेरिव्हेशन आले तर डेरिव्हेशनचा क्वेश्चन अटेम्प्ट करा. आउट ऑफ 15 पैकी म्हणजे 15 मार्क मिळाले. आपलं टार्गेट आहे फक्त काय 15 मिळतील, विषय संपला. चला, तर कुठलं डेरिव्हेशन आहे. युनिट नंबर 1 मध्ये फर्स्ट कोएफिशियंट ऑफ कपलिंग. नंतर एनर्जी स्टोर इन मॅग्नेटिक फील्ड और इंडक्टन्स. मॅग्नेटिक फील्ड असो किंवा इंडक्टन्स असो, दॅट इज सेम डेरिव्हेशन. ओके, याच्यामध्येच आहे पर युनिट एरिया. ओके, हे झाले युनिट नंबर 1 मधले 2 डेरिव्हेशन. युनिट नंबर 3 मध्ये डेरिव्हेशन आहे पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, देन एनर्जी स्टोर इन कॅपॅसिटन्स, देन RMS व्हॅल्यू अँड ॲव्हरेज व्हॅल्यू. ओके, तर हे 6 पैकी डेरिव्हेशन तोंड पाठ करून ठेवा. उद्या पेपरला दिसतील. म्हणजे आज रात्री डेरिव्हेशन लिहून काढा. उद्या होऊन जाईल. ओके, तर हे जर 2 डेरिव्हेशन आले तर 5. सपोज 1 डेरिव्हेशन तर येणारच आहे. म्हणजे मला 8 तरी मिळतील किंवा 7 तरी मिळतील. आता 8 मिळाले तर राहिलेले 4 मार्कचं काय करायचं, बरोबर. तर फर्स्ट डेरिव्हेशन काय आलं, डेरिव्हेशनला एक तर 8 मार्क ऑन 15 मार्क, हे फिक्स आहे. चला नेक्स्ट. व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन्स. MMF, रिलक्टन्स, परमिटिव्हिटी, परमेएबिलिटी, इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी यांचं कंपॅरिझन. म्हणजे काय करा, नोटबुकचे 1 पेज घ्या. पेज घेतलं, डिफरन्स लिहा. इथं इलेक्ट्रिक, इथं मॅग्नेटिक. म्हणजे तो 6 मार्कचा डिफरन्स तर पाठ करायचा ते. हा वेगळा डिफरन्स. म्हणजे इलेक्ट्रिकच्या डेफिनेशन, मॅग्नेटिकच्या डेफिनेशन. इलेक्ट्रिकचं सिम्बॉल काय आहेत. सपोज हे फ्लक्स फाय, हे फ्लक्स साय. असा कम्पॅरेटिव्ह स्टडी केलं तर ते होऊन जाईल. डेफिनेशन्स 3 मार्काचा पॅटर्न आला तर डेफिनेशन मस्ट आहे 3 मार्कासाठी. यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट काही आहेत. लीड अँड लॅग, कन्सेप्ट ऑफ लीड अँड लॅग. याच्यासाठी माझा व्हिडिओ बघा. मी त्या लास्ट प्रिव्हियस व्हिडिओमध्ये AC फंडामेंटल्समध्ये टाकलेले आहेत. एकदा ते व्हिडिओ आय थिंक 15-15 मिनिटाचे 2 व्हिडिओ आहेत आणि इकडं 20 मिनिटाचा. 30-50 50-60 मिनिटांचे व्हिडिओ बघितल्यावर काहीही अडणार नाही. तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. प्लस थेअरीमध्ये काय लिहायचं हे पण मी सांगितलेलं आहे. ओके, तर हे डेफिनेशन झाल्या. डिफरन्स आहे इलेक्ट्रिक सर्किट, मॅग्नेटिक सर्किट, सिरीज सर्किट, पॅरलल सर्किट, असे डिफरन्स बघून तर सगळे. तर काहीतरी क्वेश्चन्स म्हणजे सपोज राईट हँड थंब रूल फॉर डिफरंट कंडक्टर, राईट हँड थंब रूल फॉर स्ट्रेट कंडक्टर असेल तर दिस इज मॅग्नेटिक फील्ड, दिस इज थंब फॉर स्ट्रेट. फॉर सोलेनॉइड असेल तर दिस इज करंट, दिस इज एन पोल. फॉर टोरॉइड असेल दिस इज करंट, दिस इज फ्लक्स. ह्या कम्पॅरेटिव्हली स्टडी करा आणि बघा. तर हे थेरी पॉईंट झाले. आता माहिती मेन न्यूमेरिकल. काय कराल न्यूमेरिकलसाठी, बरोबर.
यासाठी मी एकच सांगतो, ज्याच्यामध्ये डेरिव्हेशन आहे तो क्वेश्चन अटेम्प्ट करायचा. आणि न्यूमेरिकलचं काय, न्यूमेरिकलमध्ये प्रत्येक क्वांटिटी काढाव्याचा नियम नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं असेल, फाइंड सेल्फ इंडक्टन्स एल, म्युच्युअल इंडक्टन्स अँड ई. 6 मार्कला याच्यापैकी हा काढला 2 मार्क, हा काढला 2 मार्क काढला. याचं डेफिनेशन काय, इतकं काढायला 2 मार्क आहे. किंवा एअर गॅपचं न्यूमेरिकल असेल, मी ते खूप वास्टमध्ये घेतलेलं आहे, ते व्हिडिओमध्ये बघा. एअर गॅपचं न्यूमेरिकल असेल किंवा AC फंडामेंटल्समध्ये बघा, 2 एक पोलर रेक्टँग्युलर फॉर्म असेल तर इझिली होईल. सेकंड, ते न्यूमेरिकल जे आहे फाइंड करंट ॲट TE डॅश डॅश डॅश, ते एकदा न्यूमेरिकल बघा. तिथं पण तो इन्स्टंटेनियसचं जे इक्वेशन आहे ते काढण्यासाठी 3 मार्क्स असतात. इन्स्टंटेनियस इक्वेशनला 3 मार्क्स. म्हणजे BEE पास होणं खूप इझी आहे. न्यूमेरिकल पूर्ण सोडू नका, फक्त 2 क्वांटिटी काढा तरी तुम्हाला 4 मार्क मिळतील. ओके. देन कसं करणार, म्हणजे उद्या पेपर गेल्यावरती फर्स्ट. आणि हो, अजून एक महत्त्वाचं, SPPUमध्ये सप्लिमेंट देणं बंद केलेलं आहे. ओके, सप्लिमेंट देणं बंद केलं आहे. म्हणजे पेपर थोडासा कसा लिहावा लागेल तुम्हाला, नीट. सप्लिमेंट मिळणार नाही, येतंय म्हणून राहते असं पण होऊ शकतं. सप्लिमेंट नाही, सो पेपर थोडासा लिहा. जास्त थोडा म्हणजे पेपर अगदी थोडा नाही, पण त्या रेषा वगैरे मारून थोडं कमी करा. हां, तो तुमच्या ह्याच्यामध्ये बघा की मला सप्लिमेंट नाही लागली पाहिजे 30 मार्काचे क्वेश्चन. ओके. तर हे आहे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं. अगेन सांगतो, डेरिव्हेशन, जो क्वेश्चन डेरिव्हेशनचा असेल तोच क्वेश्चन अटेम्प्ट करायचा. 2 डेरिव्हेशन लिहिले तरी पास होईल. सेकंड, थिअरी क्वेश्चन सपोज आहे आणि त्याला ऑर डेरिव्हेशन आहे, डेरिव्हेशन अटेम्प्ट करा. थिअरीचं सांगू शकत नाही, पण डेरिव्हेशन परफेक्ट होऊ शकतं. नेक्स्ट, न्यूमेरिकलचं काय करावं. एअर गॅपचं न्यूमेरिकल असेल तर ते तुम्ही सोडू शकता. आता व्हिडिओ बघा माझा, एअर गॅपचं न्यूमेरिकल सोडू शकता. ऑर हे सिम्पल, L काढा, M काढा, हे पण सोडू शकता. पण तिकडं युनिट नंबर 2 मध्ये कॅपॅसिटन्सचं न्यूमेरिकल असेल तो क्वेश्चन अटेम्प्ट करा. ज्याच्यामध्ये डेरिव्हेशन आहे, ज्याच्यामध्ये कॅपॅसिटन्स आहे तो अटेम्प्ट करा. म्हणजे कॅपॅसिटन्सच्या न्यूमेरिकलमध्ये चुकण्याचा चान्स 0%. माझा व्हिडिओ नीट बघा, कॅपॅसिटन्सचा न्यूमेरिकल ऑन कॅपॅसिटन्स असं मी टाकलं, किंवा तो कॅपॅसिटन्सचा व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये एंडला न्यूमेरिकल असेल, तो परफेक्ट बघा, एकही मार्क जाणार नाही. ते न्यूमेरिकल आलं तर परफेक्ट सॉल्व करा. ओके. सो दिस इज ओव्हरव्ह्यू ऑफ BEE अँड ऑल द व्हेरी बेस्ट. अँड रिझल्ट लागल्यावरती मला कमेंट करा की व्हिडिओचा फायदा झाला किंवा नाही झाला. ओके. सो थँक्यू अँड ऑल द व्हेरी बेस्ट.